ओके सर, बैठक झाली, नेमका काय निर्णय झाला आणि काय सांगा? नाही, आज विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित होते. अमरावतीपासून तर यवतमाळ सगळ्या विदर्भातून लोक आली आणि यामध्ये आता आम्ही महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये ओबीसी नेत्यांच्या बैठका आणि भेटी घेणार आहोत आणि यातून एक महाराष्ट्रव्यापी मोठं आंदोलन उभं करायचा आमचा निर्णय याच्या समितीमध्ये झालेला आहे. विशेष करून महाराष्ट्राच्या लेवलला एक समन्वय समिती आता लवकरात लवकर तयार होईल आणि यानंतर यामध्ये या सगळ्या बैठकीमध्ये आज जो निर्णय झाला आहे की जे जनगणनेचं काम हाती घेतलं आहे केंद्र सरकारने आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कालम अजिबात नाही. खुद्द राजनाथ सिंगजींनी आणि पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतरसुद्धा तो कालम त्या ठिकाणी येऊ नये आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणनेसाठी किंवा होऊ नये आणि ओबीसीची संख्याच ठरवता कामा नये यामागचं षडयंत्र सरकारचं आहे. ते हाणून पाडण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला आणि म्हणून यासाठी काय करायला पाहिजेत तर आम्ही ओबीसीच्या जनगणनेसाठी एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा तर आम्ही समन्वय समित्या करू 8 दिवसाच्या आतमध्ये. यानंतर एक यात्रा आम्ही काढतो या विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 किलोमीटरची यात्रा. त्या मंडल यात्रा असं जरी नाव असलं ना, मंडल यात्रा, मंडल दिनाच्या निमित्तानं ही यात्रेची करतो. तो ऑगस्टमध्ये ही यात्रा निघेल. त्याचा कार्यक्रम आम्ही आता ठरवून घेणार आहोत. जी समन्वय समिती आहे ती ठरेल. त्यानंतर या यात्रेचा समारोप हे अधिवेशनामध्ये होईल. एक मोठं अधिवेशन ओबीसीचं विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्या अधिवेशनामध्ये सांगता त्या मेची होईल आणि आम्ही जनजागृतीचं काम या यात्रेच्या निमित्तानं ओबीसीच्या विविध प्रश्नाला घेऊन, विविध त्यांचे ओबीसीचे प्रश्न घेऊन, समस्या घेऊन, जागृती करून अधिवेशन करू. हे अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ की जर तुम्ही हे ओबीसीचं स्वतंत्र कालम करणार नसाल तर आम्हाला पुढची लढाई लढावी लागेल आणि त्याची लढाई अशी आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आमरण उपोषण विदर्भातील वाजवून आमदार खासदारांना ओबीसीच्या जागृत करायचा, त्यांना निवेदन द्यायचं आणि त्यांना मागणी करायची त्यांनी की पार्लमेंटमध्ये, असेंब्लीमध्ये ओबीसीच्या बाजूनं तुम्ही उभे राहिलं पाहिजे कारण तुम्ही ओबीसीच्या भरोशावर निवडून येत आहे. ही सुद्धा आंदोलनाची भाग त्या ठिकाणी असणार आहे. त्याची सुरुवात जुलैच्या फर्स्ट वीकपासून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि नंतर आमदार खासदार यांच्यापुढे निवेदन देऊन ढोल वाजवून या आंदोलनाची सुरुवात. पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये जे आरोपी होते ते निर्दोष सुटलेले. आज कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, महाराष्ट्राची मोठी. असं आहे की एवढा मोठ्या नेत्याचा खून झालेला, त्या घटना खूप मोठा गाजलेला होता. पद्मश्री पाटलांच्या वेळेपासूनचं त्यावेळेस ते राजकारणात सक्रिय असतानाचा विषय होता. त्यांच्यावर आरोप पण झाले, त्यांच्याबरोबर अनेकावर त्यावेळेस ते आरोप झालेले होते. पण तो खून झाला होता बंदुकीतून त्याच्या ड्रायव्हरला आणि त्यांना पवनराजेंना मारलं गेलं. मारणारा बंदुकीतून गोळी झाडणारा स्वतःवर काही झाले नाही. कोणी स्वतःचा खून स्वतः करू शकत नाही. मग कोणीतरी खुनी आहे आणि खुनी जे आहे त्यावेळेस ती जे काही अटक झाली, कारवाई झाली, आता त्यातील काही लोक सत्तेमध्ये सहभागी आहेत. म्हणजे मी एवढा जबाबदारीने सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या मध्ये त्यातील ज्या आरोपींचे नातेवाईक आहेत, मुलं आहेत, ती तिकडे सक्रिय आहे. हा भाग वेगळा आहे. पण इतका मोठा ही मोठी घटना त्यावेळची महाराष्ट्र हादरून टाकणारी घटना घडली होती 20 वर्षापूर्वी आणि त्यातले आरोपी बंदुकीतून खुलेआम जीव घेतात एका नेत्याचा, ड्रायव्हरचा, आणि आरोपी सुटतात निर्दोष. यावरून न्याय कुठे मिळेल हीच खरी आता लोकांची
लोकांना वाटतं की आता न्याय कुठे मागावं, न्यायाची अपेक्षा कुठे करावी. जर न्यायालयात न्याय मिळत नसेल तर न्यायालय न्याय देऊ शकत नसेल तर कुणाच्या दरवाजा जाऊन आता न्याय मागावा. तर मला वाटतं की आता न्यायालय सोडून जे सत्तेमध्ये बसले आहेत, खून झाला तरी त्यांच्या दरवाजात जावं आणि खुन्याला फाशी द्या म्हणून न्याय मागावा. न्यायालयात जाऊन काही उपयोग होईल, खून करणाऱ्यांना फाशी चढेल असं मला आता वाटत नाही. सध्या पक्षफोडी जे सुरू आहेत ते राज ठाकरेंनी असं म्हटलं की त्यासाठी तयारी केली जाते, त्यासाठी हे पक्ष फोडले जातात असंही राज ठाकरे. मी सकाळी पण सांगितलं, 1 नेशन 1 इलेक्शन 1 पार्टी. उत्तर कोरिया वाटचाल सुरू झाली. उत्तर कोरियाप्रमाणे 567 जागा जिंकून टाकल्या, जेवढ्या होत्या तेवढ्या. आता आपल्याकडे जर उद्या 700 झाले तर 700 जिंकतील, त्याची तयारी आहे आणि उत्तम आहे. देशातील लोकशाहीमुळे फायदा होत नाही आहे, हुकुमशाहीमुळे जर फायदा होत आहे असं जर आमच्या सत्तेतील लोकांना वाटत असेल तर त्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांना शुभेच्छा. थँक्यू.